नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमी मध्ये सर्व आज आपण संमेलन व महोत्सव हा बघणार आहोत। बघा, संमेलन आणि महोत्सव याच्यामध्ये संमेलनामध्ये कुठलं संमेलन महत्त्वाचं आहे? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारतात। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे त्यावरच प्रश्न असतो आणि त्यातल्या त्यात त्याचे अध्यक्ष कोण आहेत किंवा ते कुठं झालेलं आहे, मग काय किंवा मग त्याचे स्वागत अध्यक्ष कोण होते, उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेलं आहे किंवा मग कोणत्या ठिकाणी ते झालं आहे, ते कितवं आहे, ओके, याच्यावर ते कन्फ्युजन करून किंवा वाक्य टाकू शकतात। बघा, आता 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, आता 96 पण झाले फेब्रुवारीमध्ये, बरोबर ना? पण मागचं जुनं विचारण्याचं आयोगाची प्रथा जास्त आहे, त्यामुळं आपण या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे। यापूर्वीही करे साहित्य संमेलनावर प्रश्न विचारलेले आहेत। कोणत्या? मराठी साहित्य संमेलनावर प्रश्न विचारलेत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर, ओके। तर बघा, संमेलनाचं ठिकाण कोणतं होतं रे? उदगीर लातूर। उदगीर लातूर लक्षात ठेवा, ठिकाण महत्वाचं आहे। कुठं झालेलं आहे रे? उदगीर लातूर या ठिकाणी झालेलं आहे। उदगीर मधल्या लातूर या ठिकाणी भारतरत्न स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी असं नाव देण्यात आलं होतं। साहित्य नगरीला कुणाचं नाव दिलं होतं रे? तर लता मंगेशकर यांचं नाव देण्यात आलं होतं। आणि उदगीर लातूर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये हे संमेलन पार पडले। संमेलनाचा कालावधी 22 ते 24 एप्रिल 2022, 22 ते 24 एप्रिल 2022 दरम्यान पार पडले। आता 23 मात्र फेब्रुवारीमध्ये झालेलं आहे। 3 ते 5 फेब्रुवारी 2022 दरम्यान, का रे? सॉरी 23 दरम्यान कुठं झालेलं आहे? वर्धा येथे ठिकाणी झालेलं, विनोबा भावे महात्मा गांधी यांच्या नगरीमध्ये। काय 96 जे काय आहे ते मात्र वर्धामध्ये झालेलं आहे, वर्धा, ओके। तिथं अध्यक्ष कोण होते काय नाही मी सगळं सांगतो, पण आता इथं बघा 95 पहिले लक्षात घ्या। 95 साहित्य संमेलन जे आहे तर संमेलनाचा कालावधी 22 ते 24 एप्रिल 2022 दरम्यान झालेला आहे। स्वागत अध्यक्ष संजय बनसोडेजी, अध्यक्ष भरत ससाणे, महत्वाचं आहे, अध्यक्ष खूप महत्वाचं असते, कारण भारत ससाणे हे होते। कार्याध्यक्ष बसवराज पाटील काय नागराळकर हे होते, नागराळकर। आणि उद्घाटन कोणी केले रे? उद्घाटन शरद पवार साहेबांनी केले। प्रमुख पाहुणे दामोदर मावजो होते, ओके। प्रमुख पाहुणे दामोदर मावजो, शिवराज पाटील चाकूरकर, पण उद्घाटन सोहळा शरद पवार यांच्या हस्ते झालेला आहे, शरद पवार यांच्या हस्ते झालेला आहे। आणि जर तुम्ही 96 म्हणलात तर मात्र उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते झालेला आहे, ओके। बघा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे। संमेलनाचे ठिकाण भारतरत्न स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी उदगीर लातूर या ठिकाणी झाले। 22 ते 24 एप्रिल 2022 दरम्यान हे पार पडलेलं आहे। का याच्यावरच जास्त प्रश्न असतात। बघा इथं काय काय आहे, बघा याचं चिन्ह कसं आहे हे पण बघून घ्या। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव असं लिहिलेलं होतं, ओके। महाराष्ट्र उद्यमगिरी महाविद्यालय आणि उदगीर हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित असं दिलेलं आहे, बघा, ओके, याच्यावर। तर शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं। प्रमुख पाहुणे कोण कोण होते बघा, तर सगळ्यात महत्त्वाचे दामोदर मावजो, लक्षात ठेवा, ज्ञानपीठ विजेते कोकणी कथाकार आहेत ते। शिवराज पाटील चाकूरकर होते, माजी केंद्रीय मंत्री अशोकराव चव्हाण साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री माजी, सुभाष देसाई मराठी भाषा विभागाचे प्रमुख, त्यावेळेस माजी नव्हते बरं का, अमित देशमुख उच्च शिक्षण मंत्री, हे सगळे काय होते रे? हे 5 जण प्रमुख पाहुणे होते 95व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाचे। अध्यक्ष लक्षात ठेवा, पहिले सुरुवातीला अध्यक्ष कोण आहेत रे? भरत ससाणे। आणि स्वागत अध्यक्ष संजय बनसोडेजी। कालावधी 22 ते 24 एप्रिल 2022 आणि कुठं पार पडलंय? उदगीर लातूर, हे महत्वाचं आहे। आणि उद्घाटन शरद पवार साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। संमेलनाचे अध्यक्ष भारत ससाणे यांच्याबद्दल बघा, ते जालना जिल्ह्यातले आहेत, त्यांचं नाव भारत जगन्नाथ सासणे आहे, सासणे, ससाणे नाही, सासणे, सॉरी। तर बघा, शिक्षण अहमदनगर महाविद्यालयातून BSc पदवी घेतली। ओळख त्यांची प्रसिद्ध कथाकार म्हणून आहे। पहिला कथासंग्रह त्यांचा जॉन आणि अंजिरी पक्षी हा त्यांचा पहिला कथासंग्रह आहे। कोणता रे? जॉन आणि अंजिरी पक्षी, अंजिरी पक्षी, ओके, जॉन आणि अंजिरी। भारत सासणे, सॉरी ससाणे म्हणलेले, भारत सासणे आहेत। आणि संजय बनसोडे स्वागत अध्यक्ष। 22 ते 24 एप्रिल 2022 दरम्यान 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलंय। उदगीर लातूर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पार पडलेलं आहे। आणि मराठवाड्यातलं खरे मराठवाड्यात 8व्यांदा साहित्य संमेलन पार पडलेलं आहे। उदगीरला धरून हे 8व्यांदा मराठवाड्यात पार पडले। आणि पहिला कथासंग्रह 1980 मध्ये त्यांचा प्रसिद्ध झालाय, कोणता? जॉन आणि अंजिरी पक्षी हा त्यांचा, ओके। आणि त्यांचे दीर्घ कथासंग्रह अदृष्ट, अनर्थ रात्र, अस्वस्थ, आयसा दुस्तर संसार, कॅम्प, बाबींचं दुःख, चिरदाह,
दाट काळा पाऊस, त्वचा विस्तीर्ण रात्र, क्षितिजावरची रात्र विचारू शकतात. त्यांचे कोणकोणते दीर्घकथा संग्रह आहेत. मग क्षितिजावरची रात्र, विस्तीर्ण रात्र, 2 रात्र आहेत. आणि काय रे, दाट काळा पाऊस, ऐसा दुस्तर संसार, अदृष्ट अनर्थ रात्र, रात्र रात्र 3 आहेत. रात्र अनर्थ रात्र, क्षितिजावरची रात्र, विस्तीर्ण रात्र. ओके, लक्षात ठेवू शकता. कथासंग्रह, आयुष्याची छोटी गोष्ट, बंद दरवाजा, लाल फुलांचे झाड, शुभ वर्तमान, करे सोमंतक मण्याचे प्रकरण, हे नाटक. आतंक, चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक, हे त्यांचं नाटक आहे. चल रे भोपळ्या. हंडाभर मोहरा, कादंबऱ्या. राहीच्या स्वप्नांचा उलगडा, 2 मित्र, जंगलातील दूरचा प्रवास, हे त्यांचे काय कादंबऱ्या आहेत. मग कादंबऱ्या कोणकोणत्या आहेत? राहीच्या स्वप्नाचा उलगडा, 2 मित्र, जंगलातील दूरचा प्रवास. बघा, बाकी इतर तुम्ही लक्षात ठेवण्यापेक्षा यांचं थोडं जास्त बघणं गरजेचं आहे. कोणतं? 95 आणि 96 अखिल भारतीय साहित्य संमेलन, याच्याबद्दल थोडं डिटेल बघणं गरजेचं आहे. या गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा थोडे बघावे लागणार आहेत. नाटकं असतील किंवा मग काय त्यांचे दीर्घकथा संग्रह वगैरे असतील. जनरली तर इथंच प्रश्न सुटतो, पण कधी कधी काय भारत सासने यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधानं बरोबर आहेत. मग त्यावेळेस मग मात्र आपण गडबड होऊ नये. मग त्यांची पहिली कथासंग्रह कोणता आहे? पहिला कथासंग्रह कोणता आहे? जॉन आणि अंजिरी पक्षी हे आहे. मग कधीचा 80चा आहे. मग त्यांचे दीर्घकथासंग्रह कोणते आहेत? कादंबरी कोणती आहे? असा प्रश्न येऊ शकतो. ओके, तर त्यांच्या पुरस्कार म्हणला तर 5व्या कार्य त्यांच्याबद्दल बघा. 5व्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे वैजापूर या ठिकाणी 2010ला ते अध्यक्ष होते. 35व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. मराठवाडा 35व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते ते. ओके, आणि कधी 2014 मध्ये उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचे जळगाव येथे ते 2016 मध्ये भरला 1 दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि बघा, हे महत्वाचं आहे 6वा पॉइंट. भारत सासने यांच्या डफ या दीर्घकथेवर प्रसिद्ध, म्हणजे डफ लक्षात ठेवावं लागणार आहे. बघा, प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे हे काळोखाच्या पारंब्या या नावाचा चित्रपट दिग्दर्शित करीत आहेत. कोणत्या? काळोख्याच्या पारंब्या. कशा आधारित काळोख्याच्या पारंब्या हे मकरंद अनासपुरे काय दिग्दर्शित करत आहेत. ओके, संमेलनाचा समारोप नितीन गडकरी साहेबांनी केलेला आहे. ओके, आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणला तर कौतिकराव ठाले पाटील आहेत. ओके, मग इथं काय काय लक्षात ठेवाल रे? बघा, इथं त्याच्यानंतर मग डायरेक्ट काय, पहिलं पुण्याला झाले 1878 पुणे, महादेव गोविंद रानडे होते. आणि 43 का लक्षात ठेवायचं आहे, पहिल्या महिला अध्यक्ष होत्या 1961ला कुसुमावती देशपांडे ग्वालेर या ठिकाणी. ओके, आणि आताचे लेटेस्ट म्हणलात तर मात्र 92 पासून लक्षात ठेवू शकता. 92 2019ला यवतमाळ या ठिकाणी डॉक्टर अरुणा ढेरे. कसं विचारतात रे? 92 किंवा वर्ष विचारतील, 92 वर्ष कोणतं किंवा मग ठिकाण विचारतील जोड्याजुळामध्ये. 92 यवतमाळ ठिकाणी अरुणा ढेरे. 19 आता 19-20 तुम्हाला ते 95 जर 22 मध्ये झाला असेल तर काय रे 96 23 मध्ये झाले, म्हणजे तुम्ही एक वर्ष, हे वर्ष लक्षात ठेवायची गरज नाही, पण हे लक्षात ठेवावं लागणार आहे. 92 बघा, यवतमाळ अरुणा ढेरे. त्यानंतर 93 उस्मानाबाद फ्रान्सिस दिब्रिटो. आणि 94 जे आहे नाशिक या ठिकाणी झालंय जयंत नारळीकर लक्षात ठेवा. आणि 95 उदगीर या ठिकाणी भारत सासने होते. ओके, आणि 96 म्हणलात तर काय रे 96 मात्र वर्धा या ठिकाणी झालेला आहे. आणि अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर होते. आता 3 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान पार पडले. 3 ते 5 फेब्रुवारी 2022 दरम्यान 23 दरम्यान पार पडलेला आहे. हे लक्षात आलं का रे तुम्हाला? तर 94 93 92 लक्षात ठेवावं लागणार आहे. 95 96 3 5 92 यवतमाळ अरुणा ढेरे. 93 उस्मानाबाद फ्रान्सिस दिब्रिटो. 94 नाशिक जयंत नारळीकर. आणि 95 कुठं लातूर उदगीर कोण होतं रे? भारत सासने. आणि 96 वर्धा आणि कोण तर नरेंद्र चपळगावकर. ओके, दॅट्स इट. साहित्य संमेलनाबाबत 78 मध्ये पुणे या ठिकाणी स्थापन झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषद, आता पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषद एवढंच नाव होतं. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आता करण्यात आलेला आहे. आणि 61 मध्ये पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, औरंगाबादची मराठवाडा साहित्य परिषद आणि नागपूरची विदर्भ साहित्य परिषद या 4 संस्था एकत्र आल्या
आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद स्थापन झाली. मग अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कशापासून बनलेली आहे असं विचारतील. ओके, कशापासून बनलेली आहे तर महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई औरंगाबाद आणि काय रे नागपूरची विदर्भ साहित्य परिषद. ओके, म्हणजे मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि काय रे महाराष्ट्र असे चारही मिळून एकत्र अखिल भारतीय काय रे मराठी साहित्य परिषद पार पडले. आतापर्यंत 5 महिला झालेल्या आहेत. तर कुसुमावती देशपांडेजी, दुर्गा भागवतजी, शांता शेळकेजी, विजया राजाध्यक्षजी, अरुणा ढेरेजी. ओके, असे आतापर्यंत 5 महिला अध्यक्ष झालेल्या आहेत. तर आगामी 96, आगामी म्हणण्यापेक्षा 96 झालेले आहे. आता आगामी म्हणण्याची गरज नाही, हा इयरबुक आहे म्हणून दिलेला आहे. ओके, तर 96 पार पडले. 96 साहित्य संमेलन विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी निमित्त आगामी 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे घेण्यात आलेलं आहे. 55 वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे या ठिकाणी. ओके, 11 वर्षात विदर्भामध्ये हे तिसरं आहे. 11 वर्षामध्ये हे तिसरं आहे. मग आता बघा, तुम्हाला संमेलनाबद्दल सांगायचं म्हणलं कुठं होणार आहे? वर्ध्यातल्या स्वावलंबी शाळेच्या पटांगणावर 3-4 कुठं होणार आहे, नाही झालेलं आहे. 5 फेब्रुवारी 2023 या कालावधीत संमेलन झालेलं आहे, होईल नाही झालेलं आहे. वर्धा येथे जानेवारीमध्ये साहित्य संमेलन म्हणजे होणार होतं, पण ते फेब्रुवारीमध्ये झाले. आणि 68 मध्ये वर्ध्याला ज्येष्ठ कवी पुशी रेगे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन झालं होतं. बघा, कधी 68 मध्ये, म्हणजे वर्ध्याचं हे दुसरं आहे. वर्ध्याला भरणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दुसरं आहे, कारण याच्या अगोदर 1968ला भरलं होतं. मग त्यावेळेस पुशी रेगे हे अध्यक्ष होते. आता 96व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, जर लेटेस्टमध्ये प्रश्न विचारला तर यांच्यावर विचारू शकतात, नाही लेटेस्टमध्ये नाही विचारलं, पाठीमागचं विचारलं तर भारत सासने यांच्यावर प्रश्न विचारतील. ओके, तर बघा 96व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर हे झाले. ओके, नरेंद्र चपळगावकर. जर 96 मराठी साहित्य संमेलनाबद्दल तुम्हाला माहिती बघायची असेल तर 96 मराठी साहित्य संमेलन हे विदर्भ कार्य यजमानपद त्यांचं विदर्भ साहित्य संघ यांच्याकडं. अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर, स्वागत अध्यक्ष दत्ता मेघे, माजी खासदार संरक्षक सागर मेघे, दत्ता मेघे स्वागत अध्यक्ष, संरक्षक सागर मेघे माजी आमदार. आणि बोध चिन्हाची निर्मिती करण्यात आली त्यावेळेस प्रमोद कळमकर यांच्याकडनं. ओके, प्रमोद कळमकर. 3 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान हे पार पडलेलं आहे. 3 ते 5 फेब्रुवारी या दरम्यान पार पडलेलं आहे. आणि बघा, नरेंद्र चपळगावकर न्यायमूर्ती. ओके, आणि पूर्ण नाव यांचं नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर आहे. त्यांनी मराठी व कायदा या विषयाचं काही अध्ययन केलं आणि त्यानंतर 27 वर्ष त्यांनी वकिली केलेली आहे. 27 वर्ष. आणि मुंबई उच्च न्यायालयाचे ते 9 वर्ष न्यायाधीश होते. बघा, चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश असून कुठले आहेत? मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. आणि न्यायाधीश होण्यापूर्वी ते 61 ते 62 मध्ये लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. आणि 2003 पासून ते गरवारे पॉलिएस्टर लिमिटेडचे स्वतंत्र कार्यकारी निर्देशक आहेत. काही लक्षात ठेवा, फक्त नॉर्मल लक्षात ठेवा. कार्य मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश होते आणि त्यांनी दयानंद महाविद्यालयामध्ये लातूरमध्ये हे काम केलेलं आहे. आणि त्यांची लेखन संपदा बघा, आता त्यांची लेखन संपदा जी आहे तर 96व्या मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर. कुठं भरले रे बाबा? तर 3 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान वर्धा या ठिकाणी भरलेला आहे. कोणती नगरी? सभा मंडपाला विनोबा भावे यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि ग्रंथ प्रदर्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रदर्शन नगरी असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि 96 कार्य 3, 4 व 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान वर्धा या ठिकाणी भरले. स्वावलंबी शाळेच्या भव्य पटांगणावर मार्गदर्शक नितीन गडकरीजी, उद्घाटन एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हस्ते आणि स्वागत अध्यक्ष दत्ता मेघे यांच्या हस्ते झालेला आहे. अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर होते. ओके, तर यांची ही लेखन संपदा खालीपैकी कोणतं त्यांचं लेखन कार्य, त्यांचे ग्रंथ नाही असं विचारतील. आनंद भालेराव, काळ आणि कर्तृत्व, आठवणीतले दिवस, कर्मयोगी संन्यासी, स्वामी रामानंद याचं चरित्र आहे. कर्मयोगी संन्यासी हे लक्षात ठेवा, कर्मयोगी संन्यासी. कायदा आणि माणूस, कहाणी हैदराबादच्या लढ्याची हेही लक्षात ठेवा. 3 न्यायमूर्ती आणि त्याचा काळ, तुमच्या माझ्या मनातलं, ललित कला आहे त्यांचे दोन्ही लक्षात ठेवा. त्यांना समजून घेताना तुमच्या माझ्या मनातलं वगैरे. दिनमाळ साहित्य आणि समीक्षा आहे त्यांचं भाषाविषयक. नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज, नामदार गोखल्यांचं शहाणपण, न्यायमूर्ती केशवराव कोरटकर, फक्त कानावर जरी पडलं तरी लक्षात येईल. कारण न्यायाच्या गोष्टी, मनातली माणसं,
महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना, राज्यघटनेचे अर्धशतक, विधिमंडळ न्यायसंस्था, संघर्षाचे सहजीवन, संघर्ष आणि शहाणपण, समाज आणि संस्कृती, संस्थांनी माणसं आणि सावलीचा शोध, हरवलेले स्नेहसंबंध. ओके. आणि यांचे सन्मान आणि पुरस्कार जर म्हणलात, यांचे पुरस्कार 13व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद होते 2012 मध्ये. यांच्याकडं 13व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद 2012 मध्ये नरेंद्र चपळगावकर यांच्याकडे होतं. आणि 26वे मराठा, हे काही लक्षात ठेवायची गरज नाही, 26वे मराठवाडा साहित्य संमेलन 2004 साली माजलगाव येतं करे नविकास मंडळ शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आलंय. त्यावेळेस अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर होते. मग 96 मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षही ते होते. ओके. आणि त्यानंतर जलसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे औरंगाबाद या ठिकाणी ते होते, जलसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलंय. निर्मिती कोणी केली रे? प्रमोद कळमकर. बोधचिन्हामध्ये काय आहे? वर्धा जिल्ह्याचा नकाशा आहे, चरखा आणि लेखणी याचा कलात्मक वापर करून बोधचिन्ह तयार करण्यात आलेलं आहे. ओके. मग तुम्हाला बघा 95 साहित्य संमेलन माहिती पाहिजे. 95 काय रे? 95 कुठं झालेलं आहे? उदगीर लातूर या ठिकाणी झालेला आहे. 96 कुठं झालेला आहे? वर्धा या ठिकाणी झालेला आहे, माहीत पाहिजे. आणि कोण आहेत ते तिथले अध्यक्ष? 95चे भारत सासने आणि 96चे कोण आहेत? नरेंद्र चपळगावकर. म्हणजे त्यांच्याबद्दल दोघांबद्दलही माहिती पाहिजे. तिथले स्वागताध्यक्ष किंवा मग बाकी गोष्टी ज्या आहेत किंवा मग त्या अध्यक्षाबद्दल थोडं डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर बघा आता विद्रोही मराठी साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन 16वे आहे, उदगीर लातूर या ठिकाणी झाले. म्हणजे बघा जनरली काय रे, हे 16वं आणि ते 95 सेम आहे. 16वं 95 आणि 17वं आणि 96 सेम आहे. म्हणजे सेम म्हणजे एकाच ठिकाणी. तर उदगीर लातूर आणि कालावधी 23-24 एप्रिल 2022 या दरम्यान संमेलनाचे अध्यक्ष अंजुम कादरी, डॉक्टर अंजुम कादरी. लक्षात ठेवा 16व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. दुसरं काही लक्षात नाही राहिलं तर चालते, पण संमेलनाचे अध्यक्ष माहिती पाहिजेत आणि ठिकाण माहीत पाहिजे, महत्त्वाचं आहे. आणि ते कधी झालेलं आहे, कितवं आहे? 16वा आहे. कालावधी 23-24 एप्रिल 2022 दरम्यान पार पडलेला आहे. आणि संमेलनाची सांगता नागराज मंजुळे यांनी केले, पण संमेलनाचे अध्यक्ष लक्षात ठेवा अंजुम कादरी. ओके. विद्रोही साहित्य संमेलनाबाबत हे 99ला सुरुवात झालेलं आहे. 1999ला धारावी या ठिकाणी भरलेलं होतं. बाबूराव बागल हे होते. आणि 15वे संमेलन म्हणला तर पुणे या ठिकाणी राम पुनियांनी अध्यक्ष होते, पुनियांनी. ओके. 15वे आणि 16वं कुठं झालेलं आहे? उदगीर लातूर या ठिकाणी संमेलनाचे अध्यक्ष अंजुम कादरी. आणि 17वे म्हणलात विद्रोही साहित्य संमेलन तर 10 ते 11 डिसेंबर 2022 दरम्यान पार पडलेला आहे. राष्ट्रसेवा दल पर्वतीच्या परिसरात पुणे या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर होते, महत्वाचं आहे. ओके. हे दोनच लक्षात ठेवा. 17वं कुठं झालं रे? तर 17वं पुणे या ठिकाणी झालेलं आहे. राष्ट्रसेवा दल पर्वतीच्या परिसरात पुणे या ठिकाणी. फक्त 16वं संबंधित आहे बघा, 16वं काय रे त्याच्या संबंधित, 17वं नाही, 16वं. ओके. बाकी काही नाही. पक्षी मित्र संमेलन डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह सोलापूर या ठिकाणी पार पडलेला आहे. ओके. कुठं रे? पक्षी संमेलन 2022 34वे. ओके. तर कालावधी 7-8-9 जानेवारी 2022 दरम्यान पार पडलंय. संमेलनाध्यक्ष पक्षी संमेलनाचं ओके डॉक्टर निनाद शहा होते. आणि संयोजक मेथन फाउंडेशन आणि स्वागताध्यक्ष मिलिंद शंभरकर आणि उद्घाटक दत्तात्रय भरणे आणि संमेलनाचे बोधचिन्ह सापमार गरुडाचे चित्र हे होते. आणि संमेलनाची संकल्पना माळरान शिकार पक्षी संवर्धन असं होतं. सोलापूरचे वनक्षेत्र अवघे 1.8% असले तरी तेथे करे 357 प्रजातीचे पक्षी आढळतात, म्हणून करे हे सोलापूर या ठिकाणी घेण्यात आलं. आणि त्यामुळे सोलापूर हे पक्षाचे माहेरघर आहे असं प्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली यांनी म्हटलंय. डॉक्टर सलीम अली यांनी कोणत्या जिल्ह्याला करे पक्ष्यांचं माहेरघर आहे असं म्हणलेलं विचारू शकतात. ओके. 33वं संमेलन रेवदंडा अलिबाग या ठिकाणी भरलेलं होतं. तर लक्षात घ्या 34वं जे आहे तर ठिकाण निर्मल कुमार फडकुले सभागृह सोलापूर या ठिकाणी भरलंय. संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर निनाद शहा होते. पक्षी मित्र संमेलन कुठं भरलंय? सोलापूर या ठिकाणी. 34वे अध्यक्ष कोण होते? निनाद शहा. बाकी काही लक्षात नाही ठेवला तरी चालते. ओके. विश्व मराठी साहित्य संमेलन 7वे विश्व मराठी साहित्य संमेलन नेपाळ या ठिकाणी भरलेलं आहे. यापूर्वी बँकॉक, दुबई, इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका, मालदीव या ठिकाणी भरले होते. ओके.
आणि अध्यक्षपदी बघा तर विश्व मराठी साहित्य संमेलन 7वं नेपाळला भरलंय. अध्यक्ष लक्षात ठेवा डायरेक्ट दगडू लोमटे हे होते. दगडू लोमटे. लोमटे यांचे राहुनी गेलेली पत्रे हा ललित लेखांचा संग्रह आणि पांगलेल्या कविता या कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. कोणकोणत्या बघा दगडू लोमटे जे आहेत ते दगडू लोमटे कोण होते तर विश्व मराठी साहित्य संमेलन जे 7वं आहे नेपाळ या ठिकाणी भरलंय त्याचे अध्यक्ष दगडू लोमटे आणि त्यांचे कथा संग्रह म्हणला तर राहून गेलेले पत्रे ललित कथा संग्रह आहे आणि पांगलेल्या कविता ह्या कविता संग्रह आहेत. ओके दॅट्स इट. एवढं लक्षात ठेवलं तरी चालते. आणि मराठवाड्याला पहिल्यांदाच हा बहुमान मिळालाय दगडू लोमटेच्या निमित्ताने. चला त्यानंतर ऊर्जा कार्य 25वे ऊर्जा तंत्रज्ञान संमेलन कुठं भरलंय मुंबई या ठिकाणी. आयोजक कोण आहे भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संयुक्त विद्यमानानं सेंटर फॉर हाय टेक्नॉलॉजीद्वारे म्हणजे काही लक्षात ठेवायची गरज नाही फक्त कुठं भरलंय रे 35वे ऊर्जा तंत्रज्ञान संमेलन मुंबई या ठिकाणी भरले. आणि संकल्पना काय आहे ते लक्षात ठेवा. नवीन ऊर्जा युगातील परिष्करण. नवीन ऊर्जा युगातील परिष्करण हे आहे. कुठं भरलंय 25वे ऊर्जा तंत्रज्ञान संमेलन मुंबई या ठिकाणी भरलेलं आहे. कालावधी म्हणला तर 15 ते 17 सप्टेंबर दरम्यान. ओके. आणि मग भारताचं टार्गेट ऊर्जाच्या बाबतीत काय तर भारत 2030 मध्ये $10 ट्रिलियन अर्थव्यवस्था आणि 47 पर्यंत 2000 ओके जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. आणि त्यामुळे ऊर्जा मिश्रणात बदल करण्याची गरज आहे. ओके. आणि 2022 पर्यंत भारताचं आधीच 10% जैवइंधन मिश्रण उद्दिष्ट गाठलं असून येत्या 1-2 वर्षात 20% मिश्रणाचा टप्पा गाठणार आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने 2030 पर्यंत देशात 18,000 कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस CNG जे आहे केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. 42वे मराठवाडा साहित्य संमेलन. 42वे मराठवाडा साहित्य संमेलन जे आहे तर ठिकाण घनसावंगी जालना. घनसांगवी कुठं जालना या ठिकाणी. कालावधी 10-11 डिसेंबर 22 दरम्यान. आणि अध्यक्षपद शेषराव मोहिते. एवढंच लक्षात ठेवायचं कुठं झालंय जालना. अध्यक्ष कोण शेषराव मोहिते. कितवा आहे 42वे मराठवाडा साहित्य संमेलन. दॅट्स इट. आणि लातूरच्या राजश्री शाहू महाराज विद्यालयातून सेवानिवृत्त झालेले लेखक प्राध्यापक मोहिते महाराष्ट्र शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. काही बघा हे महत्त्वाचं आहे. कोण आहेत अध्यक्ष मराठवाडा साहित्य संमेलनाचे शेषराव मोहिते. आणि कुठून भरलंय घनसावंगी जालना. आणि कधी भरलंय 10 ते 11 डिसेंबर 2022. कितवे आहे 42वे. मग तुम्हाला मोहिते यांचं जर लेखन संपदा पाहिजे असेल तर लक्षात ठेवू शकता. कादंबऱ्या असं जगणं तोलाचं धूळ पेरणी कथासंग्रह बरं हाय घरचा गोटा. ललित लेखासंग्रह म्हणला तर बोललो जे काही. ग्रामीण साहित्य बदलले. संदर्भ शेती व्यवसायातील अरिष्ट हे 2 समीक्षा त्याने चिंतनपर ग्रंथ लिहिले. ओके. 41 म्हणला तर औरंगाबाद याला भरले. आणि 42वे म्हणला तो कुठं भरलेला आहे तर सॉरी तुम्हाला 42वे म्हणला तो कुठं घनसांगवी जालना. घनसांगवी. आणि 41वा औरंगाबाद. खादी महोत्सव काय एवढं महत्त्वाचं नाही बरं का. ते विलेपार्ले मुंबई या ठिकाणी भरले खादी आणि ग्रामोद्योग आयोगाद्वारे. ओके. जागतिक मसाला संमेलन काय असले काय विचारत नाहीत. जागतिक मसाला संमेलन भारतीय मसाले महामंडळातर्फे विजन 2030 स्पाइसेस ही मध्यवर्ती संकल्पना नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन आणि परिषद केंद्र महाराष्ट्र कुठं भरलंय मुंबईला भरलेलं आहे. दॅट्स इट. 17वा प्रवासी भारतीय संमेलन 2023 इंदोर. ठिकाण कुठं इंदोर. 17वा प्रवासी भारतीय संमेलन 2023 8 ते 10 जानेवारी 2023 मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये झालेला आहे. ओके. प्रवासी म्हणजे जेव्हा महात्मा गांधी हे काय कुठून आले दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले याचं स्मरण म्हणून हे प्रवासी भारतीय दिन साजरा केला जातो. ओके. कधीपासून 2003 पासून साजरा केला जातो. 15 पासून काय नियम केला रे की दर 2 वर्षांनी करायचा हा. ओके. 15 मध्ये त्यात सुधारणा करून दर 2 वर्षांनी तो साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. मग आता प्रवासी भारतीय संमेलन येत्या 8 ते 10 जानेवारी 2023 ला कुठं भरलाय तर इंदोर या ठिकाणी इंदोर. आणि अध्यक्ष कोण होते रे गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मोहम्मद इरफान अली. 17व्या प्रवासी भारतीय संमेलनाचे कार्यक्रम प्रमुख अतिथी कोण होते. प्रमुख पाहुणे गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मोहम्मद इरफान अली होते. आणि संकल्पना काय प्रवासी भारतीय अमृतकाळात भारताच्या प्रगतीमध्ये विश्वसनीय भागीदारी भारतवंशी. बघा प्रवासी भारतीय अमृतकाळात भारताच्या प्रगतीमध्ये विश्वसनीय भागीदार भारतवंशी. ओके असं होतं. बाकी काही असं महत्त्वाचं यामध्ये नाही. कधी सुरू झाले मग हे 2003
2003 पासून प्रवासी दिवस साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली, परंतु 2015 मध्ये त्यात सुधारणा करून दर 2 वर्षांनी साजरी केली जाते. मग 15 मध्ये कुठं भरलंय? गांधीनगर, ओके. आणि 17 मध्ये बँगलोर, 19 मध्ये वाराणसी आणि 21 मध्ये काय नवी दिल्ली या ठिकाणी आत्मनिर्भर भारतासाठी योगदान, असं त्याचं काय होतं रे कन्सेप्ट होती. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे बघितलं आपण काय काय आहे ते. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, फिल्म फेस्टिवल, इंटरनॅशनल बघितलं ना, लिहून घेतलं मी ते, ओके. त्यामुळं काय बघायची गरज नाही, जर ज्याला बघायचं त्यांनी बघू शकता. का रे बघा आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव जे काय आहेत हे सगळं बघितलेलं आहे आपण, तरी पण तुम्हाला सांगायचं तर सांगतो मी. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव त्याला इफ्की म्हणतो 2022 गोवा या ठिकाणी पार पडले. 53वा आहे ते. या महोत्सवात 79 देशातले 280 चित्रपट दाखल झाले होते. अल्मा अँड ऑस्कर या ऑस्ट्रियन चित्रपटाच्या महोत्सवाची सुरुवात झाली. इफ्की 2022 इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार मेगास्टार आणि अभिनेता निर्माता चिरंजीवी कॅनिडेला यांना देण्यात आलाय. चिरंजीवी कॅनिडेला यांना देण्यात आलाय, ओके. पर्सनॅलिटी ऑफ द इयर, ओके. आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणलात कशाचा? इफ्की मधला. बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट हे एवढंच लक्षात ठेवायचं. सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणलात महिला डॅनियल मारिन नवारो. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरुष याच्यामध्ये वाहिद मोबाशेरी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नादेर सिवर फॉर नो एंड या चित्रपटाचे, ओके. तर एवढंच लक्षात ठेवा, याच्यामध्ये बाकी एक्स्ट्रा लक्षात ठेवायची गरज नाही, हे बघितलं आपण. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जून 2022 दरम्यान झालेला आहे. मे ते जून दरम्यान 17वी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्घाटन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते झालेला आहे. कंट्री ऑफ फोकस बांगलादेशला देण्यात आला आहे. महत्त्वाचं आहे बघा, विचारू शकतात. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कंट्री ऑफ फोकस कोणाला देण्यात आलं आहे? बांगलादेशला. का दिले बांगलादेशला रे? कारण 50 वर्ष पूर्ण झालेत बांगलादेशचे. खालीपैकी कोणत्या देशाचे नुकतेच 50 वर्ष पूर्ण झाले असं विचारू शकतात. कोणाचे आहेत? बांगलादेशचे झालेले आहेत, ओके. मायटी लिटल भीम आय लव ताजमहल या भागाला मिफ 2022 मध्ये वर्ल्ड प्रीमियर होणार आहे नेटफ्लिक्सचा, ओके. बाकी काही नाही, जस्ट माहिती करे. काय बघितलंय ते काय काय सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन चित्रपट मीन्स इन ए पेट्री शॉफ हे आहे. आणि टर्न युअर बॉडी टू द सन हे सर्वोत्कृष्ट माहितीपट आहे. राष्ट्रीय युवा संमेलन नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुदुचेरी येथे कुठे झाले? राष्ट्रीय युवा महोत्सव पुदुचेरी या ठिकाणी 25व्या राष्ट्रीय युवा उद्घाटन कोणी केले? नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे, ओके. भारतीय कार्य मग या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी माझ्या स्वप्नामधील भारत आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे दुर्लक्षित नायक या विषयावरील निवडक निबंध प्रसिद्ध केलेत. 25वा कधी? 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. 1984 साली भारत सरकारनं हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित केला आहे. कधी? 84 मध्ये. 85 पासून दरवर्षी साजरा केला जातो. नॅशनल युथ डे 2022चं थीम इट्स ऑल इन द माइंड हे होतं, ओके. आणि थीम काय रे? 21ची युवा हा उत्सव नये भारत का असं नाव दिलं. स्वामी विवेकानंद यांच्या 12 जानेवारी 1863 मध्ये जन्म झालाय म्हणून स्वामी विवेकानंदाच्या जन्मदिनानिमित्त हे राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. सत्यजित रे चित्रपट महोत्सव जो आहे आता सत्यजित रे बद्दलच प्रश्न आला तर आला बघा. काय रे? सत्यजित रे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ भारतीय चित्रपट दिग्दर्शक होते, ओके. आणि 2 मे 1921 रोजी कलकत्ता येथे त्यांचा जन्म झालाय. अर्थशास्त्रातली पदवी घेतल्यानंतर ते शांतिनिकेतनमध्ये दाखल झालेत. नंदलाल बोस या जगविख्यात चित्रकाराचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. का सांगतो रे? हे बघा, हे कारण ते आहे. भारतीय चित्रपट त्यांनी लिहिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा ऑस्कर समितीने लाईफ टाईम अचिव्हमेंट हा अवॉर्ड दिलाय त्यांना. कोणाला? सत्यजित रे यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट, ओके. त्यामुळे विचारू शकतात. त्यांनी 47 मध्ये कलकत्ता फिल्म सोसायटीची स्थापना केली. भारतीय संगीत आणि खास करून काय रे रवींद्र संगीताचा तसेच पाश्चात्य संगीताचा अभ्यास असलेला रे यांनी पाथेर पांचाली, चारुलता, अपूर संसार, कापुरुष यासारखे चित्रपट काढले. त्यांचा पहिला चित्रपट कोणता आहे? पाथेर पांचाली, ओके. भारतरत्न कधी मिळाला त्यांना? 92 मध्ये भारतरत्न मिळालेला आहे. 92 मध्ये भारतरत्न त्यांना मिळालेला आहे.
आणि लक्षात ठेवा भरड धान्य वर्ष भारतानं करे मिटेल स्मार्ट न्यूट्रियल फूड परिषद भरण्यात आली कुठं नवी दिल्ली या ठिकाणी आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023च्या निमित्तानं ही प्रारंभ पूर्व परिषद आहे आणि लक्षात घ्या भरड धान्य म्हणजेच काय पौष्टिक धान्य जे काय आहे तर प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत भारताच्या प्रस्तावाला 72 देशांनी पाठिंबा दर्शवला होता किती देशांनी पाठिंबा दिला असे विचारतील बरं का तर भरड धान्य यासाठी भारतानं युनोमध्ये काय मांडलाय प्रस्ताव मांडला होता तर यामध्ये 72 देशांनी महत्त्वाचं आहे भरड धान्य आणि भारत तर भरड धान्य वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष आपण साजरा करतोय तर भरड धान्य निर्यात प्रोत्साहन कार्यक्रमासंबंधी भारताच्या 72 देशांनी पाठिंबा दर्शवला याच्यावर विचारू शकतात त्यामुळं संयुक्त राष्ट्राच्या आमसभेनं 5 मार्च 2021 रोजी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले किती देशांनी पाठिंबा दिला रे भारताला तर 72 देशांनी जागतिक उत्पादनामध्ये 41% वाटा असलेला हा हे आहे आणि भरड धान्यामध्ये कोण पहिले आहेत तर बघा कोण कोण आहेत राजस्थान महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आणि मध्य प्रदेश हे टॉपला आहेत ओके अशा प्रकारे मित्रांनो आपण काय संमेलनं असतील ओके संमेलन व महोत्सव या बघितल्या आणि इतर पण गोष्टी यामध्ये काय रिलेटेड असले एक्स्ट्रा पण आपण या ठिकाणी बघितलेला आहे ओके यानंतर आपण काय जागतिक जे काय आहेत तर आंतरराष्ट्रीय संस्था आणि परिषदा बघणार आहोत लक्षात धन्यवाद मित्रांनो